ओवी, हे मावशीने दिलंय. अपेक्षित होतच. ओवी, मी जेव्हा शिकायला दापोलीला जायचो ना, तेव्हा उमाई मला दरवेळी न चुकता तिच्या हातच्या आंबोळ्या द्यायची. आणि लाडू सुद्धा. बरं, ते लाडू एवढे असायचे की ते मला येईपर्यंत पुरायचे. पण त्यांची चव जिभेवर रेंगाळायची. मग मी एका वेळी 4-4 लाडू खायचो. बरं, एवढंच नाही, ती रोज न चुकता मला फोन करायची जेवलास का विचारायला. आणि मी होकार दिला की मग ती इथे जेवायला बसायची. तिने जन्म नाही दिलाय मला, सगळं पोटच्या मुलासारखं केलंय तिने. आणि अजूनही करते. आणि बघ ना, आजही दिलाय तुला टिफिन. बट त्यातल्या आंबोळ्या मी केल्या. ऍक्च्युली मला सांगायचं नव्हतं, बट तुला उमा मावशीच्या हातच्या आंबोळ्या खायची सवय आहे ना. ह्या बघितल्या असत्यास तर तू डिसअपॉइंट झाला असता. सो त्या कशाही असल्या तरी त्यात तुझं प्रेम नक्की असेल, हो ना? चल, मला जरा घाई करायला हवी. हा, काय ग? काय झालं? नाही, काही नाही. एक मिनिट. ओवी, चल येतो. हा, ओवी, अगं मी फार दिवसासाठी नाही जाते तिकडे. लगेच येणार आहे मी. बट मला तुझ्याशिवाय करमणार नाही ना. मला सुद्धा नाही करमणार तिकडे. हे बघ, मी असा गेलो आणि असा परत आलो. मी जेव्हा परत येईन तेव्हा मला बस स्टँडवर रिसीव्ह करायला येशील ना? हा, इफ यू से, मी तिथेच तुझी वाट बघते. चालेल मला. श्रीनिवास, लवकर परत ये. ओके? पक्का? पक्का. चल. श्रीनिवास, I'll miss you. ओवी, मी पण तुला खूप मिस करेन. बाय.
वो कॉलेज भी बढ़िया है। नहीं, पर ट्रेनिंग सेंट्रलाइज्ड है तो कोई प्रॉब्लम नहीं है वैसे। देखना पानी मिलाना प्लीज। नीरज ये सब क्या है? पता नहीं डैडी, कोई सॉइल साइंस से रिलेटेड कुछ लग रहा है। सॉइल साइंस। थैंक यू। चलो मेघना, मैं फ्रेश होकर आता हूँ। लंच में क्या है? अरे देवा, काय झालं? अभ्यासाच्या गडबडीत मी जेवण बनवायलाच विसरले। मेघना, तुम कौन सी स्टडी कर रही हो? नाही, काही नाही। माणसाने नेहमी काही ना काहीतरी शिकलं पाहिजे। अच्छा, म्हणून तू सॉइल साइंस शिकतीयस? ये तो अपने बिजनेस में भी यूज नहीं होता। नीरज, तुम्हें समझ में आ रहा है कि ये सब क्या चल रहा है? नाही, काही नाही। मेघना, क्यों छुपाने की कोशिश कर रही हो? ये सब अपने बहू के लिए कर रही हो ना? थोडा वेळ थांबा, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला बनवते। अरे नहीं नहीं, रहने दो। तुमने भी कुछ खाया नहीं होगा ना, तो आज कुछ बाहर से ही ऑर्डर कर देते हैं, और कुछ मीठा भी। पर तुम्हारे बहू के लिए स्टडी नहीं रुकनी चाहिए। नीरज, देखा ना, ऐसे लग रहा है कि तुम्हारी मॉम वापस कॉलेज के दिनों में लौट गई है और खुद के एग्जाम के लिए तैयारी कर रही है। करो करो, मैं फ्रेश होकर आता हूँ। कैरी ऑन। सॉइल डिवाइडेड इन 6 ग्रुप। देखा पुत्र, ये सब दिल से कर रही है तेरी मॉम। भूखी है, लेकिन फिर भी उसे निशी की स्टडी में से फुर्सत नहीं है। जा, उसे भी खाना देना। जेवण? आय एम सॉरी। इट्स ओके। शाबाश नीरज, मुझे भरोसा है कि आगे भी कुछ अच्छा ही होगा। आहे आहे माका ना तुझ्याशी काहीतरी बोलूच हा। लाले, देवासाठी वाटी वळतय, उगाच माझा तोंड खराब करूक लावू नको हा, सांगतोय। आहे ऐकून तरी घे माझा। त्या फोटो बघ, माझी मैत्रीण हा ना इंदू। कळला हा? त्यांना स्थळ आणल्या ना ना? हा, लाली, या बघ, मी तुका या आधी पण सांगलेला हा। दादाच्या परवानगी शिवाय काय पण या घरात होणार नाही हा? अगे अगे पण मी दादाने पण सांगितलं ना हा, मुलगी शोधा म्हणून मी फक्त मुलगी शोधलंय हा। हे फोटो तरी बघ ना। अय्या, बघू दे, श्रीनूसाठी मुलगी शोधलीये, बघू दे मला। बघ बघ, आपली सून सुंदर हा, श्रीमंत हा, त्याच्या बापाशीची ना भरपूर कलमा असत, माडा असत। बघे अगे तसं नाही गे, पण लग्नात काय पण कमी पडू द्यायचे नाही म्हणून माहिती सांगितलंय हा। लालीताई, अहो मी ओळखते हिला, आपल्या गावातलीच आहे। हा, जनार्दन नाईकांची लेखा। काय? हा आहे, तुका पण माहित आहे ना ती पोरगी? मग फारशी शिकलेली नाहीये ती। आता आपला श्रीनू इतका शिकलाय, त्याच्या गळ्यात ही अशी न शिकलेली मुलगी का बांधताय? अगो शिकून काय करूचा, काहीतरी घरातच बसणार हा।
आणि एवढ्या सगळ्या बापाशीकडे हा मग ते का नोकरी पण करूची गरज नाही. मग कशाक शिकत ती? शिवाय एकुलता एक हा आणि लेकीवर बापाशीचो जीव हा. मग काय जावयात बंगलो गाडी सगळा मिळत हा. मी तर ना माझ्या श्रीनूक मोठ्या गाडीतून उतरताना बघताय. मी वरमाय हा ना, मग माझ्या दिमती चांगले नोकर चाकर ऑर्डरी सोडताय आणि स्वतःची सेवा करून देताय. शिरा पडली तुझ्या तोंडारती. हंगला तुझा तोंड टाक. शेवटी मका गाडी खालूक लावलासच. अगे काय झालं काय? काय झालं? वो लेकाचा लगीन करतस का त्या काय इकूक काढलंस? एवढा सगळा झाला तरी तुका पैशासमोर माणसं दिसत नाहीत काय गो? बोला बोला तुम्ही ना मगच बोला. त्या निश्चित श्रीमंत नवरा शोधलो आणि तुम्ही पण त्याच्या लग्नासाठी हसत हसत होकार दिलास. पण मग मी माझ्या श्रीनूसाठी श्रीमंत पोरगी शोधताय तर तुमका कशा त्रास होताय? त्रास होता गो, आमका त्रास होता. त्रास होता तुझ्या वागण्याचो. तू करतस ना त्या चुकांचो आमका त्रास होता. एकदा घराबाहेर काढलं तर पुरलं नाही काय गो तुका? अजून पैसो पैसो करीतच राहतलस काय? एकदा या घर फुटताना वाचला हा, कारण तुझ्या भावांचो मोठेपणा. पण सारख्या सारख्या निशीसाठी करतात, तुझीसाठी करतात, माझ्या लेकासाठी काय करत नाही असं म्हणत राहिलंस ना तर वाद होताले. आणि त्या वादात मीच कारणीभूत असाय. होय होय तूच कारणीभूत असास, तूच. सगळ्यांनी तुझ्या पायाशी घुटमळायचा, सगळ्यांनी तू म्हणशील करायचा. आणि तू तू काय करतोस त्यांच्यासाठी? बघा कोणी काय किंमत देत नाही. मी बाय परक्या अशी नाटका करतस काय गो? तुझ्यासाठी किती केला ना तरी नाहीच. चुकलास त्या रघुनाथाचा. त्या दिवशी तुका घराबाहेर काढलेला ना, तर तुका घरात ठेवकच नको होता. गो खरंच तुका कळली असती घरातल्या माणसांची आणि घराची किंमत. एक आऊस म्हणून तुका जन्म दिल्याचो मका पश्चाताप करूक लावू नकोस लाली. नको नको असं वागू. लालिताई काय झालं? जायचे ना? आहे 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 होता आहे 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 दार आहे आहे जायचे. दादा काय झालंय? उच्च रक्तदाबाचा त्रास झालाय. नेमकं एवढं त्रास करून घ्यायला झालं काय होतं? दादा खर तर नाही दादा मी काय नाही केलंय. नाही म्हणजे एक स्थळ इला होता त्याचा फोटो दाखवू केलं होतं मी आणि त्यानंतर हा सगळा झाला. लाली आईचं वाढतं वय बघता तिची जास्त काळजी घेऊ हवी. एवढा पण कळत नाही. घरात ताणतणाव होता कामा नये, वादविवाद होता कामा नये. याची काळजी घेवा आता. आता तरी शाणे व्हा. एक गोष्ट 10 वेळा सांगायला. दादा आम्ही घेऊ काळजी दायचेची. त्यांना नाही होणार त्रास आता. काय काय झालं जायचे? उमाताई दायचींची तब्येत अचानक बिघडली. दादाने नाडी तपासणी केली आहे त्यांची. उच्च रक्तदाबाचा त्रास झाला त्यांना. सर्वेश्वरा नेमका मग आत्ताच बाहेर जायचं होता. मग तुमका थोडीच माहिती होता असं घडणार आहे म्हणून. उगी स्वतःला दोष लावून घेऊ नका. पण कमीत कमी इतरांनी तरी आपल्याकडनं चूक होऊ नये याची काळजी घेऊ हवी ना. निशी आहे ना घरात? मेघनाताई
या ना या. नमस्कार. नमस्कार. काय काय झालं? ह्या काही नोट्स आहेत, त्या निशीला द्यायला आले होते. नोट्स म्हणजे? ते सॉइल सायन्स तिला जरा टफ जातं ना, म्हणून मी मला जमेल तशा नोट्स काढल्यात. मेघनाताई, खरंच तुम्ही आमच्या निशीसाठी एवढी मेहनत घेतली त्याबद्दल कौतुक वाटलं. पण आता फक्त ती तुमची नाही, तर आमची मुलगीच आहे. घ्या. ओवी हा इकडे ये. ह्या बघ, या मेघनाताईंनी ना निशीच्या अभ्यासाचा काहीतरी दिलेला, तर ते का दे. हा ओ, ह्या सॉइल सायन्सच्या नोट्स आहेत. निशीला ना सगळं सोपं जातं, पण हा सब्जेक्ट आला ना की ती डोक्याला हात लावून बसते. ह्याने खरंच तिला हेल्प होईल. आता निशी नक्की टॉप करेल. काय करूचा हा शिकून? काय काय करूचा हा शिकून? शिकली ना की शिंग फुटतात पोरांका. त्यांका वाटता मोठ्यांपेक्षा आपणाकच जास्त अक्कल हा. मोठ्यांची कसा बोलायचा ना ह्याचा पण भान नाही राहत त्यांका. या ओवीन तर 4 चौघांसमोर दादाचो शब्द मोडून बोलूची हिम्मत केल्या. म्हणून माका ना डोक्यावर मिरे वाटणारी सून नकोच हा. खरंय लालिताई, म्हणूनच मी स्वतःला खूप नशीबवान समजते. निशी खूप शिकलेली आहे, पण तेवढीच संस्कारी आणि गुणी आहे. ती माझ्या डोक्यावर मिऱ्या नाही वाटणार. उमाताईंचे आणि रघुनाथरावांचे संस्कार आहेत तिच्यावर. हा, म्हणून तर माझी सोन होण्याआधी तुमच्या लेकाचा हात धरून भर मांडवातून पळून गेल्यात. हो, निशी लग्नातून पळून गेली स्वतःच्या प्रेमासाठी, पण रघुनाथरावांचे आणि उमाताईंचे संस्कार होते म्हणून तिने त्यांची परवानगी मिळेपर्यंत लग्न नाही केलं. त्यांच्या होकारासाठी, माझ्या होकारासाठी निशीने वाट बघितली. मेघनाताई, तुम्हाला हे कळलं यात आनंदच आहे, पण घरामध्ये आई आजारी असताना आपण सगळ्यांसमोर असा कांगावा करू नये हे आमच्या बहिणीला अजून कळलेलं नाहीये. लाली, तुका परत सांगते, शिनूच्या लग्नाची जबाबदारी आमची पण हा, आणि मी ती पार पाडणारच आहे. सगळं तुझ्या मनासारखं होईल, पण त्यामुळे कोणाचा मन दुखवलेला, कोणाला त्रास झालेला माका चालणार नाही. विषय संपलो. तुम्ही नका ना एवढा त्रास करून घेऊ. मी बोलते लालिताईशी. कोण कोण बोलणार आणि कुठल्या कुठल्या पद्धतीने लालीला समजावणार माका तर काय कळतच नाहीये. स्वतःच्या औषिक बरा नाही, ते का उच्च रक्तदाब झालाय तरी ह्याका त्याचं भानच नाही. माका मान्य हा आपल्या लेकीमुळे शिनूचं लग्न मोडलं, त्याची पूर्ण जाणीव हा आपल्याला. आणि शिनू काय कोणी परको नाही ना, माझा लेकच हा. आता त्याच्या भल्याचा विचार त्याचा दादा मामा करणार नाही का? माका तर वेगळीच भीती वाटता. लालिताई श्रीनूच्या लग्नाच्या बाबतीत उतावीळ होऊन चुकीचा निर्णय तर घेणार नाहीत ना. त्याचा त्रास परत श्रीनूकच होईल. उमा, तुम्ही एक काम करा, येणाऱ्या स्थळांवर लक्ष ठेवा. शिनूसाठी चांगलं स्थळ आलं तरच आपण ते करूया. आणि मुख्य म्हणजे शिनूची संमती पण तेवढीच महत्वाची आहे ना. आपलं श्रीनू पटकन व्यक्त होत नाही ना, म्हणूनच शिनूसाठी त्याचा स्वभाव ओळखणारी, त्याला जपणारी, त्याला बोलता करणारी अशीच मुलगी हवी ना. शिवाय गुणी, सुशील, गावात वाढलेली, एकत्र कुटुंबात वाढलेली अशीच मुलगी बघू हवी, जी आपला कुटुंब, आपला घर जोडून ठेवेल, सगळ्यांना सांभाळून ठेवेल. उमा शिक्षणाने माणूस समृद्ध होता,
विचार समृद्ध होतात. माझं एवढाच म्हणणं आहे, चांगली शिकली सवरलेली मुलगी आपल्या शिनूसाठी बघूया. उगीच एवढ्या तेवढ्या कारणावरून घरात कल कांगावा करणारी भांडकुदळ बायको नको.